भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। तुमच्या मनातील सर्वात मोठी जी इच्छा असेल ती आज पूर्ण होईल आणि तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आज मिळणार आहे। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून ऐका। स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींकडे आपण एवढीच प्रार्थना करूया की स्वामी, आम्हाला तुम्ही सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला सर्व काही गोष्टी मिळवू द्या आणि आमच्या नशिबी जे काही लिहिलंय ते तुम्ही नक्कीच आम्हाला मिळवून द्याल। हा तुमच्यावरचा विश्वास आमचा असाच कायम राहील। मी नक्कीच स्वामींचरणी एवढी प्रार्थना करतो की सर्वांना स्वामीराया सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही, पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात। आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घराबाहेरून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणा। कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचं घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते, हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी। पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून। म्हणून साथ देणारा सोबती जर सोबत असेल तर हरलेला डाव देखील जिंकता येतो, हे मात्र निश्चित खरं आहे। आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला। शेवटी काय, जर कर्म चांगले असले तर फळ देखील चांगलेच मिळणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे। मतलबी दुनिया, माणूस चांगल्या काळात सोबत असतो आणि वाईट काळात मतलबी होऊन जातो। माऊली सांगतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर अगदी बघून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, हे मात्र निश्चितच आहे। साथ देणारी बायको वाईट काळ साथ देणारी असेल तर मग ती कोणीच तुम्ही सोडायला नको आणि त्याला तुम्ही नक्कीच लक्ष्मी तुमच्या पायात आहे असं तुम्ही समजावं आणि नक्कीच त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ दिलेली पाहिजे। आजकाल नात्यात एकनिष्ठता राहिली नाहीये, म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकनिष्ठ राहायला शिका आणि सर्व काही नीट होईल या मार्गाने चालायला शिका। सर्व काही तुमच्या बाजूने होईल आणि सर्व काही नीट होईल याबद्दल तुम्ही नेहमी श्रमस्व असावे आणि स्वामींकडे भरपूर काही मागत राहावे। स्वामी तुम्हाला निर्मळ मनाने सर्व काही देतात। परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही। म्हणून ते बघायला तुमच्याकडे वेळ तुम्ही नक्कीच काढा आणि वेळ काढल्यावर तुम्हाला कळेल की परमेश्वराने आपल्याला केवढी मोठी संपत्ती दिली आहे। आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं। येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते। काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात। म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो। म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो। त्यामुळे जीवनात घाबरू नका। दुःख जेवढी येतात तेवढी सुखही येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। स्वामी म्हणतात की तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, मी तुमच्या पाठीशी आहे, मग तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाहीये। म्हणून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात, ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका, हे मात्र लक्षात ठेवा। मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस हे काढावेच लागत असतात। विरेचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते, हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे। तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, दोष कर्माचा असतो, हे मात्र आपण समजून घेतले पाहिजे। म्हणून आपुले स्वहित जाणती सकळे, निरोधिता बळे दुःख वाटे,
सगळे लोक आपले सोयीत जाणून आहेत. त्यांना जर आपण काही सांगितले किंवा वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले तर त्यांचे व लोकांना दुःख होते, हे असे आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्यायला हवं. आपल्या नक्कीच तुम्ही परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंकाच नाही. म्हणून प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईल नंतर. म्हणून एक लक्षात घ्या, चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवरचा पूर्ण विश्वास तुम्ही राहू द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून निंदा नेहमी त्यांची व्यक्तीची होत असते, जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून मन हा मोगरा अर्जुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्मा पुन्हा मिळत नाही, हे लक्षात ठेवायला शिका. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभारात जरूर उडावं, पण ज्या घरटाने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी न विसरावं, एवढं मात्र नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं, एवढं मात्र निश्चित आहे. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच माणूस. देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात. फक्त तसे मित्र तुम्ही कमवायला हवे. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवा आणि लक्षात ठेवा. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच लावावे लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते तुमची अगदी शून्य. आणि संकटाच्या वेळी येते फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातल्या आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. म्हणून अधिक चांगलं पुण्य तुम्ही केले पाहिजे आणि चांगल्या पुण्याला नेहमी तुम्हाला नक्कीच देव सावरून नेईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसंही जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. म्हणून तुमच्या मनामध्येही तितके चांगले विचार असे आणि पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचा पाठिंबा आयुष्यात मिळवायचा असेल तर आई बापाचा पाठिंबा मिळवा, कारण हाच सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो, पण आई बापाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत तो सोबत राहत असतो. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, पण त्या दुःखातही मग तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला फक्त म्हणता आले पाहिजे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल तर परिस्थितीही बदलेल, हे निश्चित आहे. म्हणून दिलेला घेतलेला माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना
कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागवून घेत असतो. म्हणून बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. एवढे मात्र निश्चित आहे आणि तेच तुम्ही केले पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सज्जनाची संगत धरा आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सफल व्हाल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं मित्रांनो. परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहतो. म्हणून सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधी मिसळू नका. आणि त्या गर्दीमध्ये मिसळले तर तुम्ही अगदी खालच्या थरावर जाल आणि तुमचे दोष आणि तुमचे कर्म हे वाईट होत जातील. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांना द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण हो. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास असेल तर प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून मोठेपण ठेवू नये आणि मोठेपण बाळगू नये, हे नक्कीच तुम्ही मनात आणि आचरणात आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात आपले जे चरण असतात ते, पण आचरण आपल्याला परमात्माकडे घेऊन जाते. म्हणून चरण फक्त मंदिरापर्यंत न जाता तुमचे आचरण आपल्या परमात्माकडे गेलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. कर्म चांगले कला, फळाची अपेक्षा करू नका. कायम लक्षात ठेवा, जे पण आपण कर्म करतो वापस आपल्याकडे फिरून येत असतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म नक्कीच केले पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तरावून जाते, हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट पांडुरंगाकडे तर दुसरे बोट रखुमाईकडे असते. आणि विठ्ठल रुक्माईला नक्कीच आपण नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यांच्या पायाशी आपले चरण आपण टेकले पाहिजे. प्रत्येक भगवान आणि प्रत्येक ईश्वर एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना आपण भजत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड जगात कोणीही करू शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई, आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देवमाणूस म्हणजे तो बाप असतो. म्हणून परिवारापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही, आणि मित्रांशिवाय श्रेष्ठ आयुष्यही नसते, हे समजून घेतलं पाहिजे. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. म्हणून दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती नक्कीच उद्या राहणार नाही, हे तुम्ही ओळखले पाहिजे. ओळखून बघा, खरे सुख यामध्येच आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच मंत्र म्हटला पाहिजे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून तुमचे कर्म जसे असेल तसे तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल. म्हणून भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो, तो भाऊच असतो, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दाने इमान, अक्षरांचे राण, अभंगाचे पान तुकाराम. म्हणून असे अभंगाचे पान तुम्ही वाचले पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवट कुठेतरी थांबायचं आहे.
म्हणून तुम्हाला आयुष्यात कुठेतरी थांबावेच लागेल आणि थोडा विश्राम घ्यावाच लागेल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. आणि खेळ तुमचाच नसतो, खेळ त्याचा असतो. हे तुम्ही नक्की समजून घेतले पाहिजे. म्हणून ते खेळ करत असतात, आपण फक्त त्यांच्या खेळामध्ये रंगत असतो आणि आपण छोटे बाहुले असतो. ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला खेळवत असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणं चांगलं असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेताना तुम्ही सर्व काही गोष्टी या निभावल्या पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच नक्की लागतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती टळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपाली भेटूनच जातील. हे लक्षात घ्या. म्हणून सहज कोणी मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी कष्ट नेहमी करावे लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे, हे लक्षात घ्या. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे जाणून आपण घेतले पाहिजे. म्हणून एक चांगला मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात. तिथं मित्र धावून येत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या भोगावेच लागतात. मग ते चांगले असो किंवा मग ते खराब असो. म्हणून लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी. म्हणून तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आणि मराठी भाषेचा अभिमान केला पाहिजे. कारण आपले मराठी भाषा ही खूप चांगली आहे आणि जगश्रेष्ठ आहे. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान जोडावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बनत असते. हे लक्षात घ्या. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकतील. म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट दिवस विसरून करावी आणि दुसरी म्हणजे देवाला नमस्कार करून करावी. आपल्या आयुष्य देणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी, मग अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काड्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी साथ देणारी. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला तिथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेले 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द व वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे. हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. हे मात्र निश्चित आहे. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे मित्रांनो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा आहे. म्हणून तुम्ही कधी मोठेपणा करू नये. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो. पण दुःखाची नाणी हाती पकडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात. आणि असंच जीवन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालं होतं ना आयुष्यात ते दिवस कधी मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि हसत राहा. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारल्या योग्य नाही त्यापासून दूर राहावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे.
एवढंच तुम्ही केलं पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो, हे मात्र तितकंच खरं आहे. प्रेम करणं सोपं असतं, प्रेम करत राहणारं अवघड असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो, हे समजून गेलं पाहिजे. आणि मग कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना, माघार घ्या. विजय तुमचाच असेल हे समजून घ्या. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही तुम्हाला टोचू देत नाही, हे लक्षात घ्यावे. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे, असे समजून घ्यावे. आणि नक्कीच देवाच्या दरबारी गेल्यावर फक्त एवढेच मागावे की सर्व जगात शांतता निर्माण करा आणि सर्वांना सुखी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून नक्कीच केली पाहिजे, दुसऱ्यांपासून नाही. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं करण्याला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनानं चांगली भावना लागणे. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं, हेही तितकंच खरं आहे. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची आहे. उपयोगाला येत असते फक्त 1 अक्षरांचा मीपणा. माणसाचे जीवन नष्ट करू शकतो. म्हणून गर्व आणि अहंकार कधी करू नका, हे लक्षात ठेवा. म्हणून एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात, हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देशधर्म. म्हणून देशासोबत तुम्ही प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आणि अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये रमता भक्त आलं पाहिजे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोमांच्या गाथेप्रमाणे आहे. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरंगून ती जात असते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत, ते आपल्याला चांगले वाटतं. तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि ते गोड असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला साहजिकच हे कळत जाईल. आता राम समजून घ्यायचा असेल तर रावणही महत्त्वाचा आहे. सगळं काही जिंकू शकतो तुझ्या संस्काराने आणि जिंकलेले सुद्धा हारू शकतो तुझ्या या अहंकाराने, असे देव सांगतायत. एक दिवस सगळं काही जिंकून सुद्धा शेवटी मृत्यूशी हारायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. वर्तमान परिस्थितीत जे आपलं आहे कर्तव्य ते आपलंच धर्म आहे, हे समजून घेतले पाहिजे. रामाला अहंकाराचं ज्ञान होतं आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. हाच फरक दोघांमध्ये होता. म्हणून तुम्ही कधीही अहंकार करू नका. संसारात मानव हा एक मात्र प्राणी आहे ज्याचं विष त्याच्यात शब्दात आहे. वेळेकडे इतकं वेळ नाही की तो परत परत आपल्याला वेळ देईल. दरवळ महत्वाची, कारण दरवळ अविस्मरणीय असते, मग ती फुलांची असो किंवा माणसांची असो. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून न्यायाधीश चुकीचे असू शकतात परंतु द्वारकाधीश नाही. आणि देव कधीच चुकीचा नसतो, कारण ते जे करतात ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी करत असतात. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा भीती असते देव असेल याची. वेळेनं खूप काही शिकवलंय, पण वेळ निघून गेल्यानंतर खरं तुम्ही निघून गेला रंग, विसर गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. फुटलेल्या काचेचं सपान हे डोळ्यात, रात पेटून उठली आणि दिवस काळो खात. असेच दिवस जात असतात जेव्हा आपण देवाची आठवण काढत असतो आणि आपल्याला देवाला भेटायचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकशाही बळकट करण्याकरता मतदान करा, मळकट करण्यासाठी नाही. म्हणून तुम्ही जेव्हा लोकांकडे जे मत मांडता त्यालाच तुम्ही मतदान असं म्हणतात आणि तुम्ही मत मांडत असतात.
आयुष्य आहे तसं जगून घ्या. भविष्याच्या विचारात वर्तमानात जगायचं आहे हे मात्र विसरू नका. इथं शब्दांनी जखमा भरल्या जातात आणि शब्दांनीच घाव घातले जातात. म्हणून शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत. विषारी शब्दांचा हृदयावर असा मार झाला, दिसल्या नाहीत जखमा, पण त्रास मात्र फार झाला. म्हणून शब्द हे जपून वापरावे हे तुम्ही लक्षात ठेवावे. निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं हे मात्र तितकंच खरं आहे. वेदनेचा अनुभव घ्या आणि आनंदाचा आस्वाद घ्या. तुम्ही खोल दरीचा अनुभव घेतला नसेल तर शिखरावरून दिसणारं दृश्य तुम्हाला कधीच चित्तथरक वाटणार नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट ही नाशवंत नक्कीच आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. महादेवांनी पहिले रामाचा धर्म आणि नंतर रावणाची भक्ती निवडली. मर्यादित आहे असं सांगण्यात आणि मर्यादेत राहण्यात फरक आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्याला लढायचं आहे. जीवनात या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही, हेही खरं आहे. संयम ठेवा मित्रा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल हे मात्र निश्चित आहे. दुःख तर खूप आहेत, पण अपेक्षाभंगांचं दुःख फार मनोयातना देणारं असतं. म्हणून मृत्यू ही जीवनाची मोठी शोकांतिका नाही, तर जीवन असतानाही खरोखरच जगण्यामध्ये अपयशी होणं हीच खरी शोकांतिका आहे. कधी कधी वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि कधी कधी वेळेनुसार सगळं काही संपतं सुद्धा. काही मिळाली तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच आपल्याला मिळत असतं. म्हणून प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? का जीवनाची सुरुवात लिहू? का पाऊस पावलावर घडलेली गोष्ट लिहू? मग तुझ्या माझ्या आठवणींचा तो क्षण लिहू? प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? असंच आपण स्वामींबद्दल प्रेमाने विचार केला पाहिजे आणि स्वामींच्या आपण सानिध्यात राहिलो पाहिजे. म्हणून जरी कितीही रंगात मी रंगलो तरी तुझा तो पहिला रंग नाही विसरला. असं स्वामींचा जो मोहक सुगंध असतो आणि स्वामींचे जे निस्वार्थ प्रेम असते ते आपण शेवटपर्यंत विसरायचे नसते आणि स्वामींवरच आपण तसे प्रेम करायचे असते. म्हणून समाधान काय आहे? या स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थपणे जीवन जगणं म्हणजे समाधान आहे हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर नाटक हे करावेच लागतात, नाहीतर या नाटकाचा कधी तमाशा होतो कळत सुद्धा नाही. आता खूप काही नको रे बाबा. भविष्य देणाऱ्या विघ्नांवर मात करायची बुद्धी दे, एवढं फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. संयम जेवढा जागृत होईल त्याच्या प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होत असते. कुणी मनातलं बोललं तर कुणी मनासारखं बोलतं आणि इथंच गफलत होते माणसं ओळखायला. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला सांगत असतो ही तुझी सुरुवात नाही. जे आपल्या मनासारखं होत नाही ना ते त्यांच्या मनासारखं होतं आणि जे होते ना ते चांगल्यासाठीच होतं हे समजून घेतलं पाहिजे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो ना तो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण त्याचा आहे. आठवणीनं आठवणीतलं असावं ते चांगलं असतं. आठवणीनं वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होत असते. नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरीही प्रेमात मात्र कधी ना कधी आपल्याला झुकावेच लागते. टाइमपासच्या जमान्यात जुन्या विचारांवाले आम्हाला आयुष्यभरासाठी नाती जपायला आवडतात आणि आपण नाती नक्कीच जपली पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. पाप शरीर करत नाही, विचार करतात आणि गंगेत शरीर धुतलं जातं, विचार नाही. हे लक्षात घ्या. प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधी बदललीच नसती. प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली असती तर जगण्याची गोडी कधी चाकलीच नसती. मनामध्ये असू धावा एक आठवणींचा कप्पा, म्हणून हवं तेव्हा मारता येतात दुसऱ्यांशी केलेल्या गप्पा. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती भिजतो. मग मला वाटतं मी रुसल्यावर तू हळवी समजूत घ्याडावी, पण माझ्या गालावरची कळी मग तुझ्या आड दडावी. आपलं काहीही केव्हाही कोणा वाचवणंही न आडणं याचंच नाव सुख असतं. मन निर्मळ असलं की पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नसते. आणि जो सहन करायला शिकतो ना तो बोलायचं सोडून देतो, हे लक्षात घ्या.
कल्पना आणि वास्तव यात बरंच फरक आहे. कल्पनेत काही पण लिहू शकतो, मात्र वास्तवात जगावं लागतं हे निश्चित आहे. खूप छोटीशी परिभाषा आहे प्रेमाची. मी शब्द तू अर्थ, तुझ्या विना मी व्यर्थ. म्हणून स्वामींशिवाय आपण सगळे व्यर्थ आहोत हे समजून घ्यायला हवे आणि स्वामींवर नितांत आपण प्रेम केले पाहिजे. स्वतःचं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर जगडा वेगळं काहीतरी करावं लागेल ना. चुका शोधणे चुकीचं नाहीये, फक्त सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे. काही विचारांवर विचार करणे खूप गरजेचं असतं, म्हणून प्रत्येक विचार करून केला पाहिजे. स्वतःला स्वतःचा खुश ठेवा आणि ही जिम्मेदारीची देऊ कोणाला नका. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्याची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार विचार करून बोलत जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती अशीच प्रेमाने चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचे रिझल्ट भेटतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही हे मी मानतो आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होतोय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून त्यासाठी तयार राहा आणि जे काही वाईट होईल त्यासाठीही तयार राहा. कर्म तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझे कर्म तुलाच मारतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून निथळत राहतो परिसर पाऊस पडून गेल्यावर. माझंही काहीसं असंच होतं तू हाती हात दिल्यावर. म्हणून स्वामींनी आपल्या हातात हात दिला आणि आपल्याला त्यांनी साथ दिली की आपण भरपूर पुढे जाऊ आणि प्रत्येक मार्गात आपण प्रगती नक्कीच करू. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही अनुभव असू द्या आणि तुम्ही शेवटी वेळेपुढं तुम्हाला झुकावंच लागतं, कारण वेळ आपली पुन्हा येत नाही आणि पुन्हा आपल्याला वेळ ही मोका देत नसते. शब्दांची तंटा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसती उदासी आहे कारण काहीही नाही. म्हणून प्रेम ते असतं जिथे काही न मिळण्याची आशा असून सुद्धा प्रतीक्षा त्या व्यक्तीची असते. मग तसंच तुम्ही प्रेम स्वामींवर केलं पाहिजे आणि ते निस्वार्थ प्रेम तुम्ही केलं पाहिजे. धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा. हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही. हे कलियुग आहे मित्रा. इथं शपथा घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागले पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. भास म्हणजे मनातल्या कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळांचा अंतिम डाव आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची नव्हे एक उम्मीद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो. इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे, यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे. आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं नक्कीच मिळतील. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो. आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सल्ल्यांची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती स्त्री, तिला दोन्ही जमतं. आणि अशा या स्त्रीचा आपण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाळ मानाचा मुद्रा. आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे. त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचारसुद्धा.
नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही. भविष्य काळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील सारं जगणंच राहून जाईल. परिस्थिती नावाची शाळा सर्व संकटांवर मात करायला शिकवते आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभव येत असतात आणि त्या अनुभवापासून आपण शिकत सुद्धा असतो. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात आणि समाधानात जगा. जेवढं जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल तेवढं जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल. आठवणींच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचं एकत्रीकरण महत्त्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेतील प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे आणि तसंच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केली पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहसासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधी चांगला असतो हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलपणा असते, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तराच्या दुकानासारखा असतो. काही खरेदी केले तरी ते मन सुगंधित तथा उल्हासित होते. आता कोणाला दुखावताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात, ना की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवणार नाही. हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगलं केलं पाहिजे. आणि कष्ट हेच यशाची गुरुकिल्ली आहे.
एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके तुम्ही अगदी मूर्ख होऊ नका. म्हणून त्या व्यक्तीवर परत कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. गैरसमज इतके शक्तिशाली असतात ना की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात आणि ती नातीही तुटून जातात. कारण विश्वासघात हा खूप मोठा शस्त्र असतं आणि ते कधीही आपण अंमलात आणू नये आणि ते चालवू नये. या आभासी जगामध्ये अवघड गोष्ट कुठली असेल तर मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे. म्हणून तुम्ही माणसं ओळखल्या अजिबात शिकलं पाहिजे आणि अशी माणसं अजिबात तुम्ही जवळ केली नाही पाहिजे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची तुलना कराल तर तुम्ही अजून फसत जाल आणि या दलदलीतून तुम्ही कधी बाहेर निघणार सुद्धा नाही. नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सदविचार व सचोटी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. याला बाधा व लावला की मग माणूस माणसात राहत नाही. माणुसकी जपायला शिका आणि नक्कीच तुम्ही माणसंही जपायला शिका. कारण अशा संकटात ही माणसंच तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. वाढत चाललेल्या महागाईपेक्षाही कमी होत चाललेल्या माणुसकीचा प्रश्न जास्त बिकट आहे. म्हणून तुम्ही नक्कीच माणसांना जपा आणि माणसांना जपले तर तेच माणसं शेवटी तुम्हाला जपणार आहेत. यश हे सोपे कारण ते कशाच तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानाचीच व मनाचीच परवानगी लागते. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणाची कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडणार नाही आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा आणि कोणालाही काहीही सांगू नका. नक्कीच तुम्ही माणसं ओळखून नक्कीच त्यांना सांगा आणि चांगली माणसं असतील तर नक्कीच त्यांना मदत करा, पण ते तुमच्याच अंगावर येत असतील तर मग त्यांना विसरून जा. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आपल्याला सुख देत असतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, म्हणजे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते हे मात्र निश्चित आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब असं म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. म्हणून आयुष्य अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाची काळजी या आयुष्यात नक्कीच घेतली पाहिजे. आयुष्य हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं आणि नक्कीच चिंता आणि ताण हे असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून आपण रोखू नक्कीच शकतो. म्हणून तुमच्या मनात कधीही चिंता आणि ताण येऊ देऊ नका. कर्तृत्व अफाट असलं की आयुष्य राजेशाही थाटात जगता येतं. यश प्रयत्नांना चिकटलेलं असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. म्हणून तुमचा स्वभावही तितकंच चांगले राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तुमचा स्वभाव चांगला राहावा यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. मग बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. विश्वासघातच विषाचा वास आहे. करताना विचारपूर्वक करा. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्यांच्यासाठी जगावे. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यायला हवी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येऊ शकतो. राग क्षणात विरघळतो, नाराजी दूर व्हायला वेळ लागतो. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. शब्दांपेक्षा आवडत्या व्यक्तीचं मौन मनाला जास्त टोचत असतं. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांचं गुणगान गा. मग म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी
श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही टाईप करा. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात राहत होते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज संपली की नातं संपून जातं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. काही अपूर्ण स्वप्न माणसाला जगायला लावतात. म्हणूनच माणूस जगत असतो आणि अगदी निर्मयाने व मन हलकं करून तो जगत असतो. मग वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर. आणि चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायचं असतं. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना नक्कीच दिसेल. म्हणून संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका. कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा गरीबच असतात. आणि गरिबीच्या घरात तुम्हाला सर्व काही सुख प्राप्त होईल. आणि ते समाधानी लोक असतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे. कारण आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो. ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होऊन जातो. रक्ताच्या नात्यांना मानपान धाव लागतो. मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल पुरेशी नक्कीच असते. धन असो वा मन असो, चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच होतो हे मात्र आपण शिकून घेतले पाहिजे. रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून सगळं काही आपण शिकून घेतलं पाहिजे. आपण कधीच वाईट मार्गावर जाणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला पाहिजे की जगणं सुखकर होऊन जातं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जात असते. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय अजिबात आपल्याला कळणार नाही. परिस्थिती महत्त्वाची नाही, मनस्थिती महत्त्वाची तुमची आहे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. आता भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. कारण त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. म्हणून अंधारातून ते तारे आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसत असतात. व्यक्तीचे सुख दुःख ऑनलाईन झाल्यापासून त्यांची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झालेले आहेत. म्हणून भावना समजून घ्यायला मायेच्या स्पर्शाची साथ पुरेशी असते. म्हणून आपण मायेने सगळ्यांना मोहात टाकलं पाहिजे आणि आपले एवढं प्रेम पाहिजे की आपण सर्व काही समोरच्याला न विचारता सुद्धा त्याने आपल्याला सांगितले पाहिजे. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावे लागणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे. व्यक्तीची सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढे जास्त त्याच्या मनावर जखमा नक्की होतील आणि त्या जखमा आपण सुधारायला नक्कीच हव्या. मित्रांनो, माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात आणि आपण प्रत्येक गोष्टी करून हे सगळं काही शिकत आलेलो आहोत आणि आपण शिकलं नक्कीच पाहिजे. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःच जगणं विसरून जातो आणि जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना मग माणूस भरपूर कसरत करतो पण जगासारखं वागू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच्या सुखासाठी आणि समाधानासाठी नक्कीच वागले पाहिजे. उत्कृष्ट आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रतिकूल अडथळे अनुकूल प्रेरणेचे काम करत असतात. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. म्हणून आपण कुणाचीही अपेक्षा बाळगू नये. कारण आपण संकट काळात मग त्यांचीच आठवण आपल्याला येते आणि ते आपल्याजवळ नसतात. मग आपल्याला अपंग झाल्यासारखे वाटते. अपयश नावाच्या रोगावरचं औषध म्हणजे आत्मविश्वास आणि परिश्रम आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. आणि ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते. आणि जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात. आणि जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलून जाईल, कारण आपण आपल्याप्रमाणे वागत असतो आणि जगाला आपण नावे ठेवत असतो. म्हणून जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख आहे, आणि तेच आपण प्राप्त केलं पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग हा सापडतो, आणि करायची नसेल तर मग त्याला कारण भरपूर सापडत असतात. खंबीरपणे उभे राहा, जग तुमचं काहीही बिघडू शकत नाही. आणि तुम्ही खंबीरपणे नक्कीच जगासमोर उभं राहिलं पाहिजे, कारण तेव्हा जगाला माहीत पडतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक नक्कीच आहे. म्हणून स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणा स्व करण्याची शक्ती, आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करण्याची शक्ती आहे. म्हणून स्वामी समर्थांकडून आपण भरपूर काही बोध घेऊ शकतो आणि भरपूर काही शिकू शकतो. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात. आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती आणि मनाची स्थिती बदलायची असते. खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते, हे मात्र निश्चित आहे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल, हे मात्र निश्चित खरं आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा समर्थ आहे आणि संघर्ष आहे, हे मात्र तू समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला, तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, हेही निश्चित आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि चांगलाच विचार करायला घ्या. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणून अनुभव घेत चला आणि चुका करत चला, नक्कीच तुम्हाला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला साथ द्यायला कोणीच नव्हते. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. संस्कारापेक्षा कोणीही मोठी श्रीमंती नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणीही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्याचे नको, कारण आपले वेळ आली की सगळं उरकून काढत असतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं, चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत असतील. निराशा ही एका तात्पुरती मानसिक अवस्था आहे. तिला अतिविचारांची सोबत मिळाली तर ती दीर्घकाळ होते आणि वेगवेगळे रूप हे धारण करत असते. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नये. चुकीच्या ठिकाणी गुंतलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. अनुभवाच्या सावलीत एकदा बालपण गेलं की मग अनुभव यायच्या अगोदरच माणसाला शहाणपण येत असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं तरी जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागत असते. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माणसामधलं अंतरही महत्त्वाचं आहे, कारण जास्त जवळ आल्यानेही माणसामधला दुरावा वाढत जातो, आणि मग दुरावा वाढला की सर्व काही दूर होत जातं. कोणीतरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल, हा मार्ग कुठेतरी चुकतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. परत न येणारं बालपण पुन्हा जगावं वाटतं आणि दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंसं वाटतं. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जवळ लवकर घेत असतो. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो आणि आपण मनापासून कष्ट करत असतो
आणि नुसतं कष्ट करून आपण सर्व काही साध्य करत असतो. म्हणून जबाबदारी एकदा पडली की माणूस बरोबर सरळ होत असतो. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण कुणाच्याही प्रहाराने नक्कीच तुटत नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आयुष्यात किती वाईट दिवस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नका, आशा आणि विश्वास. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं असो. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटते, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव करत असतो. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपण नक्कीच दिला पाहिजे. पेशन्स आपण मनामध्ये ठेवले पाहिजे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही. नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा वापर करू शकणार नाही. इच्छांना मुरड घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो. मित्रांनो, एक सौंदर्य, एक नवीन उत्साह, एक नवीन स्वप्न, एक कल्पना, एक विश्वास, एक आस्था, एक चांगला विचार, हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून 2024 तुम्ही भरपूर काही आनंदित गोष्टी केल्या पाहिजे आणि सुखमय जीवन तुम्ही साकार नक्कीच केलं पाहिजे. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देणार की मागायला काही उरणार नाही आणि भरपूर काही गोष्टी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. खोटी शपथ खाल्ल्याने माणूस कधीच मरत नाही, मरतो तर तो फक्त विश्वास असतो. काही लोक इतके नशीबवान असतात की दुसऱ्यांना दुःखातून सुद्धा नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते. म्हणून दुसऱ्यांना दुखावून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळत असेल तर तुम्ही माणुसकी विसरला असं समजा. आणि काही जण इतके कम नशिबी असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळत असतो. पण शेवटी त्यांचा विजय नक्की मात्र होत असतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. म्हणून आजकालच्या दुनियामध्ये जो खोटा असतो तो सर्वत्र चालत असतो. स्वामी म्हणतात, साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल. मग ती शेवटपर्यंत असली तर शेवटपर्यंत साथ तुम्ही नक्कीच दिली पाहिजे. वर्ष बदलतंय तर बदलू दे. जुनी जीव लावणारी माणसं सदैव सोबत हवीत, इतकंच तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. काही नात्यांचा नावच नसते आणि काही नाती नावापुरती नक्कीच असतात. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे, कारण समोरचा चाली खेळतच असतो आणि आपण येड्यासारखे नातं निभावत राहतो. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. म्हणून स्वामींचं आणि आपलं जसं प्रेम आहे तसं एका वडिलांचं आणि एका मुलीचं प्रेम असतं आणि ते निस्वार्थ प्रेम असतं. तसंच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्यांच्या बऱ्याचदा लांबच्या कडूनच होतं आणि मग जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो. म्हणून भरपूर लांब असलेली व्यक्तीचं कौतुक आपण मनापासून करत असतो आणि त्याची आठवण सुद्धा काढत असतो. माणसांकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ असलं तर देवही तुम्हाला साथ देतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून स्वतःची लाज वाटली मला जेव्हा समजलं आपण ज्या माणसांना किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय. कटू आहे पण सत्य आहे.
लोक पैशावाल्यांना जास्त महत्त्व देतात, मग त्या व्यक्तीची वागणूक चारित्र्य कसे पण असू देत. प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येकजण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो. कधी कधी काही वेळा समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे, पण तरीही आपण आपल्या विचारात चालत असतो. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात तर काही मनासारख्या असतात. तर कधीतरी सगळं नीट होईल आणि कधी तर चांगलं होईल ही अपेक्षा ठेवायची. समजत तर असते सगळे नीट नाही आहे, पण आपल्याला काही आपले कर्तव्य पण महत्त्वाचे पाहिजे ना. कधी कधी अभिमानाची नाही तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाची पण जगावं लागतं. पैशांमुळे गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपल्या समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपल्याला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं नक्कीच असतं. म्हणून तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी हे स्वामी घेऊन येत आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहेत. फक्त तुम्ही एकच करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींना बधायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास असाच अटूट तुम्ही ठेवायला हवा. तर स्वामी तुम्हाला भरपूर काही देण्यासाठी तयार असतील आणि भरपूर काही तुम्हाला देऊ इच्छितील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींची भक्ती करणं आपलं काम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे असं फक्त जीवनात लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींची आपण भक्ती करता करता नक्कीच आपण जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवल्याही पाहिजे. म्हणून वस्तूंचं मूल्य वाढवण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं मूल्य हे वेगळं असतं आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.